घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की जानकी किचनमध्ये काम करत आहे आणि तिथे माया येते आणि तिला म्हणते की आता माझ्या घरचे जे आई बाबा आहेत ते मला सतत बोलवत आहेत आणि त्यांना माझी काळजी वाटत आहे, तर मला मुंबईला जावं लागेल. बट जानकीला भीती वाटत असते की मास्कमॅन तिला रस्त्यातच जर किडनॅप करून घेऊन गेला तर ती तिच्या आईबाबांपर्यंतही पोहोचू शकणार नाही आणि ती मास्कमॅनपासून तिला सोडवूही शकणार नाही. परंतु माया खूपच मागे लागते. त्यावर ती म्हणते की मी तुझ्या आईबाबांशी बोलते. पण हे ऐकल्यानंतर ती गोंधळून जाते आणि म्हणते की त्याची काही गरज नाही, पण ते खूप मागे लागलेले आहेत, त्यामुळे मला जावं लागेल. बट इकडे सारंगही म्हणतो की तुम्ही नका जाऊ, 2-3 दिवसात आणखीन राहा आणि मीही मग फ्री होऊन जाईल आणि म्हणजे मी तुम्हाला सोडायला तिकडे येऊ शकेन. यावरती ती ऐकत नसते. पण जानकी म्हणते की मला तू मोठी बहीण मानते तर तुला चुपचाप माझं ऐकावं लागेल आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. त्यावर माया म्हणते की मी इथे या एका कंडिशनवर राहील की हे मी माझं घर समजून राहीन आणि मला सगळी कामं तुम्ही करू द्याल. यावरती जानकी म्हणते की मलाही आयतं बसून खायला आवडेल, त्यामुळं तू घरातली सगळी कामं करू शकतेस आणि आपलं घर समजून राहू शकतेस. यावरती हे सगळं ऐकून आजी म्हणतात की तू हे काय बोलत आहेस, आपणच इथे किती दिवस राहणार आहे हे माहिती नाही आणि तू दुसऱ्यांना आपलं घर समजून राहायला सांगत आहेस. यावरती जानकी म्हणते की तुम्ही काय बोलताय ते जरा बघा ना, कारण ती ऑलरेडी घाबरलेली आहे आणि तिला असं नका बोलू. आणि सारंगही तिला आजीला ऐकवतो आणि म्हणतो की तुला घरामध्ये शांतता असलेली राहा बघवत नाही का, आणि तू हमेशाच असं उलटं का बोलत असते. यावरती आजी आणि सारंगमध्ये वादावादी व्हायला लागते. पण जानकी मध्ये येऊन थांबवते. आजी म्हणतात की सुरुवात तूच केली वादावादीला आणि नंतर वादावादी थांबवल्याचं नाटकं कशाला करत आहेस. आणि त्या जायला लागतात आणि धडपडून पडणार इतक्यातच सगळेजण मिळून त्यांना सावरतात. पण आजी उलट जानकीलाच म्हणायला लागतात की तू मला शिव्या दिल्या ना, त्यामुळे मी पडणार होते आणि तुम्ही माझ्यापासून लांब राहा आणि मला पकडायची काहीही गरज नाही. तुमच्यामुळेच मी इथे पडणार होती आणि तुम्ही सगळीजण खूप वाईट लोक आहात आणि त्यामुळे तुम्ही मला पकडू नका. जानकी म्हणते की आम्ही सगळी मिळून हे घर जे आहे ते समेटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यातनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे तुम्ही असं उलटं बोलू नका. त्या गेल्यानंतर ऋषिकेश येतो आणि म्हणतो की आपण सगळेच मिळून या संकटातनं बाहेर पडूयात आणि सौमित्र जो आहे तो बँकेतनं लोन काढण्यासाठी गेलेला आहे, त्यामुळे आपला जो बिझनेस आहे तो चालू होईल आणि आपण या सगळ्यातनं बाहेर येऊ. हे सगळं आजी ऐकतात आणि तिकडे ऐश्वर्याला फोन करतात आणि म्हणतात की तुझ्याकडे खूप संपत्ती आहे आणि दिवाळीमध्ये तू खूप सारे दागिने घालून मिरवले असं मी ऐकलं आणि मी तुला एवढी मदत करते तर तू मला एखादं गिफ्टही दिलं नाहीस. ऐश्वर्या म्हणते की तुम्ही मी दिलेलं काम अजूनही केलेलं नाही आहे, ते केल्यानंतर मी तुम्हाला गिफ्ट देईन. आणि विचारते की जे रणदिवे कुटुंब होतं ते खूपच त्रासात दिवाळी साजरी करत असेल ना. पण आजी सांगतात की ते सगळे खूप आनंदात आहेत आणि एकमेकांसोबत मिळून आनंदाने यातनं मार्ग काढत आहेत, कोणीही त्रास करून घेत नाहीये. हे ऐकून ऐश्वर्याला समजतच नाही की तिने एवढं सगळं जे केलं तेवढं केल्यानंतर पण ते सगळे कसे काय शांतपणे एकत्र आनंदी आहेत आणि ते त्रास करून घेत नाहीयेत. त्यानंतर आजी सांगतात की ते आता बँकेतनं लोन काढण्यासाठी सौमित्र गेलेला आहे आणि ते भेटल्यानंतर त्यांचा बिझनेस चालू होईल. पण ऐश्वर्या सांगते की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जे लोन आहे ते काढणं इतकं सोपं नाही, कारण त्यासाठी गॅरंटी म्हणून प्रॉपर्टीचे पेपर्स किंवा काहीतरी बँकेला द्यावं लागतं आणि त्यामधलं एकही गोष्ट रणदिवे कुटुंबाकडे नाही, त्यामुळे त्यांना लोन भेटणार नाही. त्यामुळे ऐश्वर्याला थोडंसं बरं वाटतं की ते जोही प्लॅन करत आहेत त्यांचा तो सक्सेसफुल होणार नाही आणि त्यांना असंच गरिबीमध्ये राहावं लागेल आणि त्यांचं घर जे आहे ते जाण्याचा त्यांचा धोका हमेशा त्यांच्या डोक्यावरती राहील. इकडे आजी फोन ठेवतात आणि विचार करतात की ऐश्वर्या जे म्हणत आहे ते बरोबरच आहे. इकडे सौमित्र आणि अवंतिका बँकवाल्याकडे येतात आणि त्यांना लोनसाठी रिक्वेस्ट करत असतात. पण ते सांगतात की तुमच्याकडे लोन घेण्यासाठी जी प्रॉपर्टी ठेवायची आहे ते डॉक्युमेंट्स नाही आहेत, प्लस तुमचं अजूनही जे लोन आहे दुसरं चालू आहे. त्याचबरोबर तुमच्या ह्याच्यावरती जे आहे तुमचे सगळे बँक अकाउंट्स फ्रीज झालेले आहेत. ही सगळी न्यूज जी आहे या गावामध्ये पसरलेली आहे, त्यामुळे आम्हीच काय कुठलीही बँक तुम्हाला लोन देणार नाही. सौमित्र समजवण्याचा प्रयत्न करतो की आमचं रेकॉर्ड पाहता तुम्ही दिलं पाहिजे, बट बँकवाले काहीच ऐकत नाहीत आणि त्यांना लोन द्यायला सरळ स्पष्टपणे नकार देतात. इकडे घरी जे आहे ऋषिकेश आणि सगळेच जण बसलेले असतात आणि तेवढ्यातच तिथे सौमित्र येतो आणि सांगतो
की कुठलीही बँक त्यांना लोन देण्यासाठी तयार नाही आहे, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही आहेत. त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु काहीच होत नाही आहे. तेवढ्यामध्ये तिथे नानासाहेब येतात आणि म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडे ही फाईलमध्ये जे आहे ते सुमित्राच्या माहेरचे शेतीचे पेपर्स आहेत, ते ठेवून आपण लोन काढू शकता. बट घरातले सगळेच जण म्हणतात की आईच्या जीवा पलीकडची ती प्रॉपर्टी आहे आणि तिला माहेरची ती एकुलती एक आठवण आहे आणि ती आम्ही गहाण ठेवणार नाही. आईचं आमच्यावरती खूप प्रेम असल्यामुळे आईने हे प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याला द्यायला सांगितलेले आहेत, परंतु आम्हालाही काहीतरी वाटलं पाहिजे ते घेताना. आणि प्रत्येक माणूस जो आहे घरातला तो ते प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी नकार देतो. जानकी ही स्पष्टपणे सांगते की आम्ही काहीतरी वेगळा मार्ग काढू आणि या सगळ्यातनं हे प्रॉपर्टीशिवाय काहीतरी करू. बट आईची जीवापाड जी प्रॉपर्टी आहे ती आम्ही यूज नाही करणार. हेच सेम मत जे आहे सारंग, ऋषिकेश आणि सौमित्र यांचंही असतं आणि नानासाहेबांना ते यातनं न घेता तिथून जायला सांगतात. नानासाहेबांचाही नाईलाज होतो, कारण सगळेच जण स्ट्रॉंग मताने म्हणतात की आम्ही हे घेणार नाही आणि आम्ही वेगळा मार्ग काढू. इकडे जानकीच्या आईला प्रश्न पडतो की हे सगळं माझ्यामुळे होत आहे आणि माझ्या एका चुकीची शिक्षा, चूक कसली, माझ्या पापाची शिक्षा पूर्ण परिवाराला भोगावी लागत आहे. इकडे नानासाहेब सौमित्राला सांगतात की आपली मुलं खूपच चांगली आहेत आणि त्यांना सुनाही चांगल्या भेटल्या, त्यामुळं हे प्रॉपर्टीचे पेपर ते घेणार नाहीत आणि आपल्याला काहीतरी वेगळाच मार्ग काढावा लागेल. ही प्रॉपर्टीचे पेपर आता तू तुझ्याकडेच ठेव. त्यानंतर जी सुमित्रा आहे ती म्हणते की आपण एकदा गुरुजींना फोन करून बोलायचं का आणि त्यांना विचारायचं का की आपल्यावरती एवढ्या अडीअडचणी काय येत आहेत कंटिन्युअसली. ते कदाचित आपल्याला काहीतरी मार्ग सांगतील किंवा उपाय सांगतील. त्यांना समजेल की नेमकं काय घडत आहे आपल्या आजूबाजूला. आणि हे म्हणणं नानासाहेबांनाही पटतं. इकडे ऐश्वर्या मास्कमॅनला फोन करून म्हणते की मला तुला भेटायचं आहे, पण मास्कमॅन तिला म्हणतो की मला जेव्हा भेटायचं असेल तेव्हाच मी तुझ्याशी भेटेन. पण ऐश्वर्या म्हणते जर तू असं वागू लागलास तर यानंतर मी तुला कधीही मदत करणार नाही. पण मास्कमॅन म्हणतो की तू मला मदत नाही केलेली तर मी तुला मदत केलेली आहे हे नीट आठव आणि माझ्याशी बोलताना नीट बोल. पण ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, तुला बोलायचं नसेल नीट तर मग मी फोन ठेवून देते. बट मास्कमॅन म्हणतो की ठीक आहे, पण मी जिथे बोलवेल तिथेच यायचं भेटायला. आणि अशा प्रकारे तो तिला ॲड्रेस सांगतो आणि फोन ठेवून देतो. इकडे बाकीचे सगळेच जण जे आहेत ते घरी असताना जानकी आणि सुमित्रा ते गुरुजींकडे जातात. सगळ्या कुटुंबाच्या ज्या पत्रिका असतात त्या घेऊन जातात. सुमित्रा गुरुजींना प्रश्नांवर प्रश्न विचारत असते की असं काय आहे की अडीअडचणी येत आहेत आणि थांबायला नावच घेत नाही आहेत. पण गुरुजी म्हणतात की तू थोडासा धीर धर आणि मला सगळ्या गोष्टी तुझ्या सुनेच्या म्हणजे जानकीच्या तोंडून ऐकायच्या आहेत. पण जानकी म्हणते की मला असं काही बोलायचं नाही आहे, मला फक्त एवढं हवं आहे की तुम्ही माझ्या कुटुंबाच्या पत्रिका बघा आणि सांगा की काय अडचण आहे. पण गुरुजी म्हणतात की जो अडचण आहे ती तुझ्या भविष्यात नाही तर तुझ्या भूतकाळात आहेत आणि तुझा भूतकाळ जो आहे तो तुझ्या मानगुटीवर येऊन बसणार आहे. आणि ते हेही सांगतात की बसणार आहे नाही, तो ऑलरेडी बसलेलाच आहे. त्यामुळे तुला आता सतर्क राहावं लागेल आणि त्याचा परिणाम तुझ्या पूर्ण परिवारावरती होणार आहे. आणि तुला आठवायचं आहे आपण कधीकधी नकळत काही गोष्टी करून जातो आणि त्याचा जो आहे आपल्या पुढच्या आयुष्यावरती परिणाम होत असतो. आणि आपण काय केलेलं आहे हे कदाचित आपल्याला माहिती नसतं आणि त्यामुळे आपण हे सगळं सहन करत असतो. त्यानंतर ते तिला एक पेन देतात आणि म्हणतात की ही पेन घे आणि ती पेन खाली झटक. जानकी तसंच करते आणि जेव्हा ती पेन झटकते तेव्हा ती शाई पेपरवरती पडते आणि काही शाई जी आहे ती तिथे बाजूला ठेवलेल्या ग्लासमधल्या पाण्यामध्ये पडते. त्यावरती गुरुजी तिला समजावून सांगतात की आता इथे या ग्लासमधल्या पाण्यामध्ये जी शाई पडली ती तू स्वतःहून नाही टाकली, मी तुला झटकायला सांगितलं. तसंच असतं, नकळतपणे काही केलेल्या गोष्टी आपल्यालाच माहीत नसतात.